आम्ही वास्तुविद आणि शिक्षक आहोत. वर्षानुवर्षे पुस्तकी ज्ञान आणि व्यवहारी ज्ञान या दोन मुद्द्यांच्या मधला अंतर एक चर्चेचा विषय राहिला आहे. राष्ट्रीय शिक्षण प्रणाली 2020 मध्ये असेच काही मुद्द्यांचा विचार केला आहे. अशी प्रणाली आली तरी 2 ओळींच्या मधल्या ओळी वाचणे आणि आपली शिकवण्याची पद्धत त्याप्रमाणे वळवणे जणू शिक्षकांची बुद्धिमत्ता ठरवेल. शिक्षणामुळे एका देशाचा विकास होतो. आज सर्व शिक्षकांना आणि पाठ्यक्रमांना हे विचार करणे गरजेचे आहे की शिक्षण म्हणजे फक्त आपल्या विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवणे नव्हे, तर त्यांनाही देशाच्या विकासासाठी तयार करणे आहे. शिक्षण मंत्रालयाद्वारे 2014 मध्ये प्रयोजनात आलेले उन्नत भारत अभियान उच्च शिक्षण संस्थांना देशाच्या ग्रामीण भागांशी जोडण्याचा उद्देश ठेवतो. अभियानाचे गणित अगदी सोपे आहे. उच्च शिक्षण संस्थाने जवळच्या 5 गावांना दत्तक घ्यायचे आणि आपल्या संस्थेच्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षण पद्धतीला गावाच्या विकासाशी जोडायचे. पुणे येथील SMFS ब्रिक स्कूल ऑफ आर्किटेक्चरने पण अशाच पद्धतीने 2022 मध्ये 5 गावं दत्तक घेतली. वास्तुविद्या संस्थेच्या दृष्टीने जेव्हा 2022 मध्ये आम्ही गावात संपर्क करत होतो तेव्हा आम्हाला जाणवलं की गावामध्ये शाश्वत पद्धतीचे बांधकाम आधीपासूनच आहेत. मात्र आता त्यांना नवीन तंत्रज्ञानाने आजच्या गरजा भागवण्यासाठी थोडेफार बदल करणे गरजेचे आहे. या बांधकामाची एक ओळख आहे. आम्ही पुण्याजवळच्याच गावांमध्ये सर्वेक्षण करत होतो आणि एकाच जिल्ह्यात असणारे गावं पण आपल्या परंपरागत वास्तूला निराळ्या पद्धतीने सादर करतात हे आम्हाला जाणवलं. पण त्यावेळी एक अजून महत्त्वाची गोष्ट अशी लक्षात आली की शहराकडे बघता गावात सिमेंट कॉन्क्रीटचे घरं आवडायला लागले आहेत, ज्याच्यामुळे गावाचे स्वरूप बदलत आहे. शहरीकरणाच्या परिणामस्वरूप गावाची ही वास्तुसंपदेची अभिमानास्पद ओळख पुसली जाऊ शकते. तज्ज्ञांचा सल्ला न घेता आणि परंपरागत माहिती पण न वापरता तिथली बांधकाम पद्धती बदलत आहे आणि या नवीन बांधकामात पूर्वीसारखे घर पण नाही. हे नवीन घर उन्हाळ्यात तापतात आणि हिवाळ्यात थंडही पडतात. जुनी घरं जितकी सुंदर व टुमदार दिसायची, ही नवीन घरं मात्र तसे छान दिसत नाही. जुन्या घरांमुळे गावाला ओळखता यायचं, पण आता सगळीकडे एकसारखेच अनाकर्षक बांधकाम दिसतात. जून 2024च्या आकड्यांप्रमाणे कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरच्या वेबसाईटवर संपूर्ण भारतात 1,29,105 आर्किटेक्ट नोंदणीकृत दिसले होते आणि त्यापैकी 35,691 आर्किटेक्ट्स महाराष्ट्र राज्यातच आहेत. लक्ष देण्याचा मुद्दा असा की राज्याचा हा आकडा संपूर्ण भारतात सगळ्यात मोठा आहे. सगळ्यात जास्त वास्तुविद महाराष्ट्र राज्यात आहे. तरीही वास्तुविद्येचा वर्तमान व्यवसाय गावाकडे अजून पण पोचला नाही आहे. विज्ञान, गणित, तंत्रज्ञान, मानवीय संवेदना, संस्कृती, सामाजिक शास्त्र, पर्यावरणशास्त्र आणि सर्जनशीलता अशा कितीतरी गोष्टींचा समावेश करून झालेलं उच्च शिक्षण असूनही या विद्याची माहिती जनसामान्यात नाही. हे सगळे शास्त्रज्ञ आपल्या राज्यात कार्यरत आहेत, पण त्यांच्या कामापेक्षाही जास्त बांधकाम आज इतर लोकांनी हातात घेतलेलं आहे. अनेक लोकांना वास्तुविद कोण असतो आणि त्याचा व्यवसाय काय आहे हे माहीत नसल्यावर असं अविचारपूर्ण बांधकाम अविरत होत राहतं. वास्तुविद्या व्यवसाय या जागे पोचवण्याची जबाबदारी काहीतरी प्रमाणात आपली आहे आणि त्याच्याच पुढच्या पावलावर शाश्वत बांधकाम पद्धती कशी असते त्याचीही माहिती देणं आपलंच कर्तृत्व आहे असं मला जाणवलं. त्यामुळे या 2 पुस्तकांची कल्पना आली. वास्तुविद्या परिचय या पुस्तकात 5 भाग आहे. पहिल्या भागात वास्तुविद्या आणि वास्तुविद यांचे वर्णन आहे. आजच्या संदर्भात वास्तुविद्या कायद्याप्रमाणे व्यवहारात आली आहे त्याचं माहिती इथे दिली गेली आहे. दुसऱ्या भागात जगातील वास्तुविद्येचा संक्षिप्त परिचय आहे. इतिहासाचे वास्तुस्वरूप, आजच्या आधुनिक वास्तुस्वरूप दोन्हीचे वर्णन केले आहे आणि एक ऐतिहासिक कला म्हणून इतिहासापासून आधुनिक काळापर्यंत
काही मोजके उदाहरणं दिले आहे ज्याच्यामुळे स्थापत्याच्या वेगवेगळ्या स्वरूपाची व्याप्ती कळते. पुस्तकेचा तिसरा भाग भारत देशाच्या वास्तुविद्येवर केंद्रित केला आहे. भारत देशात स्थानिक वास्तू आणि नागरी आणि भव्य स्तराचे वास्तुविद्येचे स्वरूप एका संक्षिप्त रूपात इथे मांडले आहेत. चौथ्या भागात महाराष्ट्र राज्याच्या वास्तुविद्येचा एक सारांश दिला आहे. पुस्तकेचा पाचवा भाग विशेष रूपाने आजच्या तरुणांसाठी लिहिला आहे. जर का त्यांना करिअर म्हणून या क्षेत्रात यायचं आहे तर कुठल्या व्यापक दृष्टिकोनाने ते स्वतःचा विचार करू शकतात असे दिशादर्शन या भागात केले आहे. दुसरं पुस्तक शाश्वत घर लोकांना नवीन बांधकाम करण्यासाठी किंवा राहत्या घरात काही बदल करण्यासाठी एक मार्गदर्शिका आहे. शाश्वत घराचं बांधकाम जागेच्या प्रकृती आणि हवामानाला साजेशीर असतं, म्हणून वेगवेगळ्या हवामान क्षेत्रात आणि वेगवेगळ्या जागांवर वेगळ्या बांधकामाची सांगड केल्यावर शाश्वत घर बांधता येतं. हे पुस्तक महाराष्ट्रासाठी लिहिले गेले आहे. महाराष्ट्र राज्यात 4 हवामान क्षेत्र आहे आणि पारंपरिक बांधकाम पद्धती या 4 हवामान क्षेत्रात सूक्ष्म अवलोकन केल्यास वेगवेगळ्या शैली दिसून येतात. काही सिद्धांत समोर ठेवून प्रत्येक जागेवर वेगळं बांधकाम करता येऊ शकतं. पहिल्या धड्यात शाश्वत घराची व्याख्या केली आहे. दुसऱ्या धड्यात निसर्गात रुजलेलं शाश्वत घर जागेला समजण्याचे मार्गदर्शक तत्वे मांडले आहेत. प्रत्येक जागा वेगळी असते, म्हणून प्रत्येक घर पण त्या जागेच्या हिशोबाने बांधलं गेलं पाहिजे असं काही इथे दिलेलं आहे. तिसऱ्या धड्यात घरातील स्थिर भागाची चर्चा केली आहे. नैसर्गिक उजेड आणि वाऱ्याचा उपयोग सुनियोजित बांधकामामुळे शक्य होऊ शकतं आणि त्याचे मूळ सिद्धांत इथे लिहिले आहेत. चौथ्या धड्यात बांधकाम सामग्रीची योग्य निवड करण्याचे निर्देश दिले गेले आहेत, कारण आजकाल अनेक प्रकारचं बांधकाम साहित्य मिळतं, पण त्याच्यातून योग्य निवड कशी करावी, त्याच्यात शाश्वत तत्वे काय असतात त्याचं वर्णन इथे केलं आहे. 5व्या धड्यात पाण्याचे नियोजन, 6व्या धड्यात ऊर्जेचे नियोजन आणि 7व्या धड्यात कचऱ्याचे नियोजन करण्यासाठी दिशानिर्देश आहेत. पुस्तकाचा 8वा धडा महाराष्ट्र राज्याच्या 4 हवामान क्षेत्रातील पारंपरिक घर आणि आधुनिक घराच्या उदाहरणांना समावेश करतो. परंपरेला आधुनिकतेची सांगड काही मोजक्या उदाहरणात आहे असे एक उदाहरण 8व्या धड्यात दिले गेले आहे. ज्या लोकांकडे असे पारंपरिक घरं आहेत त्यांनी या घरांना एक वारसा आणि वैज्ञानिकरित्या बांधलेले घर समजून जपले पाहिजे, आणि ज्यांना नवीन बांधकाम करायचे आहे त्यांनी या धड्यात दिलेले आधुनिक उदाहरण बघितले पाहिजे. दोन्ही उदाहरणं एकत्र मिळवून शाश्वत बांधकामाची माहिती देतात. पुस्तकाच्या शेवटी घराच्या पायापासून आत लागणारे उपकरण आणि मशिनीबद्दल दिशानिर्देश दिलेले आहेत. एक साधारण तपशील दिली आहे, ती वाचून योग्य गोष्टींची निवड करता येऊ शकते. हे पुस्तक फक्त गावातल्या लोकांसाठी नसून त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे ज्यांचं काही ना काही संबंध गावांबरोबर आहे. गावांचं स्वरूप आज बदलत आहे आणि त्याला मूळ कारणीभूत आपणच आहोत. तर हा बदल एका शाश्वत पद्धतीनं व्हावा हेच या दोन्ही पुस्तकांचं उद्दिष्ट. आपण प्रजातांत्रिक देशाचे नागरिक आहोत आणि त्याचं पुनर्निर्माण करायला हे एक छोटंसं प्रयत्न म्हणून लोकांनी समजावं. नमस्कार.